आज आपण काय घेत आहोत? वाचन स्पर्धा. काय घेत आहोत? वाचन स्पर्धा. आता तुम्ही एकेकाने यायचं आहे, काही सेकंद वाचन करायचं आहे. त्यानंतर जो जिंकेल त्याला आपण काय देऊया? बक्षीस. व्हेरी गुड. देवांशी कम हिअर. स्टार्ट. पाठ 7. मुग्धा लिहू लागली. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. मुग्धा आणि तिचे आई बाबाही शाळेत आले होते. नेक्स्ट. पाठ 5. एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली. खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागला. गारगार वाऱ्याने झुळकेने मनोली सुखावली. काय छान वाटतंय. कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवलं म्हणून मनोली मनाशीच म्हणाली. तिथे डोळ्याची. नेक्स्ट. स्टार्ट. पाठ 2. वासाची किंमत. कुंदापूर रुग्णाच्या वाडी शिवानी राजे. आठवड्याच्या शिवानी होती भाजीच्या साड्या व शेत बाजार येथील मुले माझे सगळे तिच्या खुशात जायचे. रविवारी कुंदापूर आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून बाजारात. नेक्स्ट. समोरे अथर्व. Hi, I am Priya. I live in small village. There are many houses in our village. The houses are for most. नेक्स्ट. पाठ 23. खेळाचा तास सुरू झाला. मुळे गटागटाने खेळू लागली. पिंकी, मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता. पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणाला, अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला. राहुल म्हणाला, काही नको, आमच्या गटात नकोस तू. पिंकी म्हणाली, राज्य आले तर तू घेत नाही, तुझा एक नुसता. त्यावर पप्पू राज्य आले. नेक्स्ट. समोरे. पाठ 2. वाफाची किंमत. कुंदापूर रुंदराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती बारीक चतुर. फाडा घर बाजार येथील मुले माणसे सगळी तिच्यावर खूप हसायचे. रविवारच्या कुंदापूर वाडीत बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी पण जायची. शिवानी आई बाबांसोबत. नेक्स्ट. वारा आला, धो पाऊस आला. भिजले डोंगर, भिजले रान, मुलांच्या पिकाला फुलला छान. धो पाऊस आला. नेक्स्ट. इकडे ये. हां. नेक्स्ट. बाबा, काका, मामा, दादा, लवकर या, काकावर बसाय. वळण बराबर. बाबांना भाकर वाढ. मला वरण भात वाढ. काकांना पापड वाढ. ताई, दादाला हलवा हवा. नेक्स्ट. पाठ 15. आनंदात झाड. आमच्या शेवगाला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार झाडे पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस
झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमच्या शेवगा खूप छान बहरला होता. स्टॉप. यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आलेला आहे विद्याचा. क्लॅप फॉर हर. दुसरा नंबर आलेला आहे स्पर्शचा. क्लॅप फॉर हिम. तिसरा नंबर आलाय भाविकाचा आणि चौथा आलाय उत्कर्षचा. तर सेजल मॅमला विनंती करते की त्यांनी मुलांना त्यांचं बक्षीस द्यावं. पहिला नंबर समोर या. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. स्पर्श. मुलांच्या हाताने स्पर्शला कोण देईल? देवांशी. स्पर्श मागे सरक. इकडे तू तुझ्याच जागेवर राहा. क्लॅप फॉर हिम. व्हेरी गुड. नेक्स्ट रोशनी. भाविकाला स्माइली बक्षीस मिळालेलं आहे. तिला लावून दे. हां. नेक्स्ट उत्कर्षला कोण देईल बक्षीस? ये स्पर्श. ये अथर्व. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम.